नमस्कार. मी तुम्हाला अडका सर्वांचा गोट्या अक्षय. मित्रांनो, तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलाच असा. आज व्हिडिओ कुठल्या विषयावरती. मित्रांनो, आपले महाराष्ट्राचे लाडके मायाळू दयाळू आजीदादा पवार, आज त्यांचं सकाळी 9 वाजता एरोप्लेन क्रॅशमध्ये त्यांचं निधन झालं. बारामतीच्या एअरपोर्टवरती सकाळी 9 वाजता. तर बारामतीच्या सरकारी हॉस्पिटल, महिला हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर झालं काय, ते मुंबईहून निघाले. बारामती त्यांची ॲक्च्युअल मीटिंग होते पॉलिटिक्स इलेक्शनामुळं, आणि 3 मुंबईहून निघाले आणि काहीतरी विमानामध्ये तांत्रिक बिघड आला असेल. ॲक्च्युअल इथलं समस्त नागरिकांनी सांगितलं, विमान असं वर गेलं, असं वरच्या हवेच्या पट्टीत होतं, ते असं गोल राऊंड हाणलं त्याने, टोटल गोल राऊंड. आणि काहीतरी इंजिन बिघड झाल्यामुळे तो गोल राऊंड हाणून खाली क्रॅश झालं. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं उपचार चालू होतं. बारामतीचा मोठा हॉस्पिटल, महिला हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार चालू होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एक दुर्दैव मोठी घटना आहे आणि काळजाला लागणारे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लोकांना हसवणारे, ते त्यांच्या भाषणात कॉमेडी असणारे. आणि मी त्यांचे इन्स्टाला भाषण बघायचो, यूट्यूबला भाषण बघायचो, फेसबुकला लाईव्ह भाषण बघायचो. प्रत्येक भाषणात त्यांची एक इमोशन होते. ती स्वतः इमोशन, दुःख असलं तरी लोकांना सभेत हसवणार, लोकांचे रिसेप्ट आपल्या की इज्जतीने येणार, त्यांच्याशी बोलणार. आणि ती मध्यंतरी सोलापूर धाराशिव अशा ठिकाणी पाऊस झाला होता. मुसळधार झालता. मुसळधारचे वर ढगफुटी झालती. आणि धाराशिव जिल्ह्यातील वालवड, असो तालुका भूम, इकडं परांडा अशा ठिकाणी तेवढ्या तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला होता आणि बरेच गाव वाहून गेले आणि बरेच शेतामध्ये शेतीचं नुकसान झाले. ती पाहणी करण्यासाठी स्वतः अजितदादा आले. त्यांनी पाहणी केली. उत्तम प्रमाणे शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला दादांनी. आणि आज मीटिंगला आले ते बारामतीत. येणारच तेवढ्यात त्यांचा अपघात झाला. किती दुःखाची बातमी बघा. आज अख्खं बारामती बंद आहे. मी स्वतः बारामतीत आहे आज. बारामतीचं जे शिकाऊ विमान असतं, जे रनवे बनवला असतो, तो रनवे पासून असं स्लोप होता खाली. मग तो रनवेवरती लँड झालं आणि तांत्रिक बिघाडामुळे डिसबॅलन्स झालं. ते खाली रनवेच्या खाली गेलं. खोल दरी, म्हणजे एवढी पण खोल नाही, थोडी नॉर्मल. अंदाजे माझ्या आणि इतके, माझी जेवढी हाईट आहे का ना, इतके आणि खोल आता अंदाजे सांगते येणार नाही. बघा, तिथले पण काही फोटोज असते, मी तिथं खाली स्क्रीनला ॲड करतोय, ते बघा. ती दुर्दैव घटना झाली. आज ही बारामती परकी झाली. जेवढा बारामतीचा विकास केलता आपल्या अजितदादांनी, आणि तेवढा महाराष्ट्राचा विकास चालू होता. आज असो, आज ते ह्या जगात नाही, तर त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली, आणि माझी यूट्यूब फॅमिली पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चला, बाकी काय नाही, एवढं सांगायचं होतं व्हिडिओमध्ये. आता शब्द नाहीत माझ्याकडे. मोटिवेशन झालोय, सॅड झालोय. तर 5 मिनिट त्यांच्या आत्म्याला आपण शांती देऊया.
चला, ईश्वराला माझी एकच विनंती, त्यांचा आत्मा सुखरूपाचा त्यांचा प्रवास हो आत्म्याचा, आणि कुठल्याही त्यांच्या रस्त्यात अडचणी येऊ नये. तर ह्या व्हिडिओला इथं संपवतो, पुढल्या व्हिडिओने भेटतो. तर नमस्कार, टाटा बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.